अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेचा कोर्टात दोषमुक्तीसाठी अर्ज. वाझेंचा गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचं सांगत एनआयचा दोषमुक्तीला विरोध. भोंदूबाबा खरात डोर व्हिजिटसाठी घ्यायचा 5 लाख रुपये. अमावास्या आणि पौर्णिमेला खरातला आपल्या घरी व्यवसायाच्या ठिकाणी नेण्यासाठी लागायची भक्तांची रांग. नाशिक रिंग रोडजवळ खरातची मोठी जमीन गुंतवणूक प्रकल्प जाहीर होण्याआधी कोट्यवधीची जमीन खरेदी. खरातसोबत अधिकारी राजकीय संगनमताचाही संशय. शिर्डीतील 4 एकर जमीन खरेदी. खरातच्या अंगड भोंदू अशोक खरात पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल. मूळ जमीन मालकाच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस. दररोज 10 ते 12 फोन कॉल्स येत असल्याची माहिती. अटकेतील ऋषिकेश वैद्यची कोर्टात अजब मागणी. कोठडीत पूजा अर्चा करण्यासाठी मागितली परवानगी. कोर्टानं ऋषिकेश वैद्यची मागणी फेटाळली. तुळजाभवानी चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात. आजपासून 3 एप्रिलपर्यंत पार पडणार यात्रोत्सव. यात्रेदरम्यान विशेष पास. दर्शन बंद राहणार. भाविकांना नियम पाळण्याचं आवाहन. अमरावतीच्या मेळघाटात अवकाळीचं तुफान. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल. विक्रीसाठी आणलेला 250 क्विंटल मका भिजला. काढणीला आलेल्या पिकांचीही झाली माती. गॅस टंचाईवर आता रॉकेलचा उतारा. पुण्यासाठी 2 लाख लिटरचा कोटा मंजूर. स्वस्त धान्य दुकानामध्ये मिळणार रॉकेल. ग्रामीण भागात लोकांना प्रत्येकी 3 लिटर रॉकेल. अन्न आणि पुरवठा विभागाचा निर्णय. पेणच्या गणेश मूर्ती व्यवसायाला फटका. आखाती देशातील युद्धाचा व्यवसायाला फटका. गणेश मूर्तींची परदेशवारी लांबणीवर. युद्धामुळे गणेश मूर्तींची निर्यात ठप्प. 1 एप्रिलपासून चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी. भारत सरकारचा मोठा निर्णय. कॅमेरा विकणाऱ्या चीनी कंपन्यांना फटका. उत्पादनासाठी क्वालिटी सर्टिफिकेशन अनिवार्य. उन्हाच्या पाऱ्यात दिवसेंदिवस वाढ. सरबत बर्फ गोळ्यांकडे मोठी मागणी. तर व्यवसायातून विक्रेत्यांना चांगली कमाई. अमरावती स्मोकिंग पांडा कॅफेवर पोलिसांचा छापा. कॅफेच्या आड सुरू होते गैरप्रकार. कॅफेच्या आत कपलसाठी होती केबिनची व्यवस्था. पोलिसांची धाड. कॅफे चालकाचा भंडाफोड. संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तान मालाची विक्री. मेड इन पाकिस्तान माल विकणाऱ्यांवर कारवाई. 60,000ची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त. मेड इन पाकिस्तान माल विक्री प्रकरणात 3 जणांना अटक. शेतीतील जळतणाची साठवणूक. वाशीमध्ये आखाती युद्धाचा फटका. गॅस टंचाईची शक्यतेमुळे साठवणूक. ग्रामीण भागामध्ये पर्यायी इंधनाची साठवणूक सुरू. नाशिकमध्ये सावतावाणी स्वीट अँड बेकरीमध्ये गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून गोळीबार. गोळीबारात मॅनेजर थोडक्यात बचावला. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर फरार.